नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 407वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. हिने मला वजन कमी करायचा सोपा मार्ग सांगितला आणि तो म्हणजे कमी खाणं. कमी खायचा सोपा मार्ग म्हणजे भूक न लागणं आणि भूक न लागण्याचा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःच स्वयंपाक करणं. दुसरी कविता आहे. रस्त्यांनी धावत जायचा व्यायाम करण्यामागे मला एक अडचण जाणवते आहे. मी थोडा वेळ धावत गेलो की जाणवते आहे की आता पुढे जाणे अशक्य आहे आणि मग मी पुन्हा परत जायचा विचार करतो आहे आणि मग पहिल्याच पावलात लक्षात येते की मी आता परत जायच्या मनाने बराच लांब आलेलो आहे. तिसरी कविता आहे. एक मित्र आला आणि म्हणाला, अरे तुझा मूड एवढा खराब का आहे? आल्यापासून बघतोय तू रागावलेलाच आहे. मूड जायला असे काय घडले आहे? मी म्हणालो, माझ्या मूडला काहीही झालेले नाही आहे. तू येईपर्यंत माझा मूड चांगलाच होता आणि तू गेल्यावर पुन्हा चांगलाच होणार आहे, एवढेच मला सांगायचे आहे. आता चौथी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 24. आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हांकते कापै. तुमची ऊर्जा, वेग आणि तेज एक तुम्हीच सहन करू शकता. तुमच्या सिंहासारख्या गर्जनेची तिन्ही लोकातले प्राणी भयभीत होऊन जातात. तुमचे तेज हनुमान तुम्ही स्वतः सांभाळू शकता. तुमच्या आवाजाने दरेक थरथर कापत होता. केसरी अंजना यांचा तर जन्माआधीच मिळाला. तिन्ही लोकांमध्ये कीर्ती पसरेल असा मिळाला. अंजना एकटी गुहेमध्ये तप करीत होती, पण कोणीतरी बघताय अशी जाणीव तिला होती. डोळे उघडले अन दिसले एक विशाल राक्षस होता. गुहेच्या दारामध्ये तो वाटेत उभा होता. त्याला ढकलून अंजनाला बाहेर जायचे होते. त्याला टाळायचे तिला शक्य वाटत नव्हते. पाय झटकले अंजनाने अन राक्षस खाली पडला. 2 क्षणामध्ये अंजनाने बाहेरचा रस्ता धरला. त्या गावामध्ये बुद्धिमान एक ऋषी राहत होता. प्रत्येक समस्येवरचा उपाय त्याला ठाऊक होता. त्यास विचारले अंजनाने त्याच्या जवळ जाऊन, संबसाधन राक्षस कोठे मजला सांगा टाकून. वरदान मिळवले त्याने प्रत्यक्ष शिवाकडून. त्याचा बंदोबस्त होईल फक्त केसरी वानराकडून. कुणास ठाऊक तो वानर सध्या कुठे आहे? मदत तुझी करेल तो, पण त्याचा पत्ता कुठे आहे? पाठलाग करता शंभसाधन तिथे पोचून गेला. जाताना वाटेतच त्याला कोणीतरी मारला. दुःख सहन ना झाले त्याला तो खाली पडला होता. एक भ्रमर त्याच्या कानामध्ये गुणगुणत होता.
समोर पाहिले एक विशाल वानर उभा होता. केसरी नावाने अंजनेला आनंद झाला होता. शंभ साधन पुरत्या शक्तीने पुढे पुढे आला. केसरी शंभ साधन यांचा कलह सुरू झाला. वृक्ष उचलूनी एकमेकांवरती फेकत होते. युद्ध बघण्या ऋषी अनेक जमा झाले होते. शंभ साधनाने स्वतःला हत्ती बनवले. गावातील प्रत्येक घर जमीन दोस्त केले. छोटा बनून केसरी त्याच्या डोक्यावर बसला. कपाळावरती जबरदस्त प्रहार करू लागला. शंभ साधनाचे युद्धामध्ये रक्त खूप गेले. अंजनाने शंकराचे स्मरण सुरू केले. क्षीण आवाजत मग त्याने रक्त शब्द ऐकला. एक बाणाला रक्तामध्ये त्याने भिजविला. हे शंभ साधनाने बघितले आणिक घाबरला. पण त्याच्या छातीवरती बाण जाऊन घुसला. अंजनाच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. शंभ साधनाचे शव दोघांच्या समोर पडले होते. सारे ऋषी म्हणाले त्यांना विवाह करून टाकावा आणि साऱ्या दुनियेचा इतिहास बदलून टाकावा. जन्माआधीच ऋषींचे वरदान त्याला होते. दुनियेमध्ये त्याचे नाव दुमदुमणार होते. म्हातारा झाला तरी हनुमान तेजस्वी होता. सागर तीरी एकदा तो तप करीत होता. तपाची जागा त्याच्यासाठी विशेष अशी होती. एकानंतर एक आठवण त्या जागेची होती. कोपराने कोणी त्याला जोराने ढकलून दिले. एक भयंकर आकाराचे काही समोर दिसले. पहिल्याने हनुमानाने लक्षच नाही दिले. मग त्याने त्याचा परिचय शनी नामाने दिले. शनीने हनुमानाला युद्धाला ललकारिले. काही चांगले करण्याला हनुमानाने महत्त्व दिले. मूर्ख वानर आहे म्हणून शनीने आव्हान दिले. कलियुगात तू निर्बल आहे असेही सांगितले. त्याने तर रावणापासून मुक्त शनीला केले होते. खूप दिवस झाले आता हे शनीस वाटत होते. दुसऱ्या क्षणी शनीला शेपटीने पकडले होते. सागरातील दगडांवरती त्यास आपटले होते. जखमी झाला शनी अन काहीच त्या कळले नव्हते. अजून युद्ध हवे का हनुमानाने पुसले होते. जखमी झाला क्षणात अन गर्व संपला होता. पण सूडाची भावना तो अजून वागवित होता. शक्तीने हनुमान सरस पण शनी मनानी पक्का होता. हनुमान हरवूच शकत नाही असा विश्वास होता. हनुमानाच्या मनी घुसावे हा बेत केला होता. परिणाम त्याच्या मनावर होईल हा विश्वास होता. वृद्धांच्या वरती परिणाम लवकर होऊ शकतो. शनीच्या मनातील सारे हनुमान खरे तर जाणून असतो. हनुमान विचारी शनीला मनावर परिणाम कसा होतो.
त्यावर शनी हनुमानाच्या डोक्यात जाऊन बसतो. हनुमानाला डोके दुखी झाली, त्याने एक पर्वत उचलला. शनीच्या डोक्यावर त्याने पर्वत ठेवून दिला. आणिक डोके दुखी झाली तर दुसरा पर्वत उचलला. पहिल्याच्या वरती दुसरा त्याने ठेवून दिला. असे शनीच्या डोक्यावर वजन खूप झाले. एकावर एक 5 पर्वत त्याने ठेवून दिले. असह्य झाल्यावर शनीला कोसळावया झाले. अंग चोळाया त्याने तेल मागितले. म्हणून शनी मारुती दोन्ही शेजारी असतात. अन शनीला जाऊन तेल सारे अर्पण करून येतात.